तरी काही नाही असं बटन. मी घेते तुम्हाला सेंड करते तुमचा नंबर. हे मार्केटचं टाकले. हे आमचं हे आपल्या त्वचात जात नाही. आणि हे मार्केटचं आहे आपलं. हे पाऊस हे आपल्या त्वचात जाऊन हे आता वांगे चेहऱ्यावर व्हायलेत ना. हो, त्याच्यासाठी कोणचं वापरायचं चांगलं आहे. हे वरच्या वरीच राहते आणि वरीच निघून जाते पुसलं. दिवसभर जरी आपल्या चेहऱ्यावर राहिलं ना तर ते तसंच निघून जाते कपड्यानं. चेहऱ्यासाठी मध्ये आतमध्ये जात नाही. आता आपल्या इथं असत ना छिद्र हे, त्याच्यातून आतमध्ये हे जाते, हे नाही जात. वापराय कोणचं चांगलं मग? चांगलं असं आणि हे फक्त पावडर पासून आहे आपल्या चेहऱ्यावर. फेअर अँड लवली आणि पावडर. ते पावडर वापरायला चांगलं आहे. हा बघा, तुम्ही हलवून बघा स्वतः. अजिबात उतरणार नाही खाली. स्किन वरच राहते. आतमध्ये छोटे छोटे तुमचे होल्स असतात ना, तिथून मध्ये पेशीपर्यंत पोहोचलं जात नाही पावडर. ती वरतीच राहते. वरच येते. किती वेळ व्हायला मिक्स नाही, जाणारच नाही ते आतमध्ये जाणारच नाही, खाली उतरणारच नाही ते. दिवसभर जरी ठेवलं तुम्ही ह्याच्यात तर ती कसं असतं, आणि स्किन वर राहते. ते पुढे गेलं ते टाकल्या बुडाला जाऊन बसलं. ते बुडाला ते मिक्स होत आहे सगळं. सोपता देईल ना. ही आमची सोप नेमची. मार्केटची आणि हे का वापरायची, मार्केटची का वापरायची नाही, दोन्हीमध्ये ही नेमची सोप आमची. आणि डव साबण म्हणजे कोणती चांगली आहे ती सांग. आता बघा ना कोणती चांगली. त्याचे कवर लावून घे. मी अगोदर टाकली आहे ना. तिला तर भिजत ती घातलं. दिवसभर जरी ठेवली ह्याच्यात तर पाणी हे क्लीन करत नाही. तिथं आपल्या बॉडीवरची सगळी धूळ स्किन सगळी काढून टाकते ती सोप. असं हाता पाय धुऊ लागलं तर सगळी धूळ निघलेली काळा बनलेला निघते आपल्या सगळी असं इकडून जरी गेली तरी पाणी क्लीन करत नाही. ह्याच्यात हे झालेलं होतं त्याच्यात दिवसभर मिक्सच व्हाय ना ती साबण. दिवसभर ठेवायच्या म्हणजे इकडून जाईल करत सोप. नाही. सगळं केमिकल रिमूव्ह करते हे सोप आपलं. स्किन साठी लय रिझल्ट आहे त्याचे. कोणाला कुठली पाणी सगळं क्लीन केलंय का? सगळं केमिकल मारले रिमूव्ह करते ना. परत त्याच्यात हे एक चांगलं भाग आहे. एक पुढे थोडंसं लावतात आधी स्वच्छ धुवून काढते तर केमिकल आहे ना हे. लागले लावणार कसं होतं चाव होती आग होते लई. ते जेम्स मारणं कुठे असतं त्याच्यावर किटाणू. हे तांदूळ म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशा. काय करायचं ते तांदळाचं. आता ह्या बॉटलचा डेमो दाखवायला मी तुम्हाला. त्याच्यामध्ये दोन ही आहे आकाई सोना. ती आहे ही फक्त बेरीन पासून बनवलेली आहे. ह्याच्यात बाकी काहीच नाही दुसरं. काही नाही ना औषध आहे वाटतं. औषध आहे ना, बेरीन पासून बनवलेली आहे ती. म्हणजे औषध नाही. आता तुम्हाला जी द्यायची ना बॉटल तर हीच द्यायची. फळं दाखवली. आपल्याकडे बेरी ते अवेलेबल काही औषध बिषध नाही, फळांचे ज्यूस आहे ते. जे बेरी आपल्याला इथं भेटत नाही. ऑरेंज व्हॅल्यू असते तर ऑक्सिजन लेवल वाढत. तिला 1-2 हजाराला ही नाही ही नाही, तुम्ही गोल्ड वाली घ्या.
ती मोठी आहे दुसरी 2000. छोटी आहे बॉटल. जी चांगली असेल ती ती घ्या. चांगली महागडी आहे. ही पण चांगली आहे पण बेरेमध्ये कमी जास्त आहे त्याच्यात कमी आहे तिच्यात जास्त आहे. 428 फरक वाढला. कसलं झालं हो पाणी? तांदूळ टाकले. कोण बघा ना ते वेगळे झाले. म्हणजे आपल्या शरीरात ती ब्लॉकेज म्हणतात नाही आणि ती तशी ब्लॉकेज मध्ये आपल्याला आता सध्या खायला काय भेटायले स्वच्छ हवा भेटत नाहीये स्वच्छ बघा अन्न कसलं भेटत झालं. नाहीये. मुलं तांदूळ काळं सगळं झालं होतं. अशा झाल्यात आपल्या शरीरातल्या पेशा. किडण्यावरला हाय, मुतखड्याचं हाय, सगळं. कंपल्सरी प्रत्येक आजारावर ही बॉटल द्यावं लागते फक्त मेडिसिन वेगळे येते टॅबलेट. हे कोणाला जमते बाटली? ही कुणाला बॉटल आता आजारी ज्याला आजार नाही त्याला त्याला पण पण जमते आणि ज्याला आजार आहे त्याला पण जमते. कुणी पण प्या. फळाचं आहे. 15 वर्षाच्या फळांचं ज्यूस पुढची. आहे. बेरी आपल्याकडे 15 वर्षाच्या आतल्याला पिढी असतो आहे डब्बा. छोट्या मुलांसाठी कसले झाले ते तांदूळ काळे खपत एकदम नुसतं सगळं ओसून तसं ठेवलं. आपल्या शरीरात तिला 2 बहिणी. महिने झाले फोडून त्या बॉटलला. मग त्याच्यानं तुला म्हणलं की इकडं तू माळीस नगत आहो. आता स्वतः बघितलेला आणि किती फरक असतो. सगळ्याच्या घातली त्याला तिकडून तिकडे सडकून जाईल दुसरी फोडायची बॉटल दे मला. आपल्याला मोठीवालीच फोडायची आहे, मोठीवाली. त्यांनी पेतात ना तर त्यांना वेगळ्या दोन महिन्यात चांगली गेली पाहिजे. ते फोडल्यानंतर 1 महिन्यातच ऍक्टिव्ह राहतात त्याच्यात. तिला 2 महिने झाले तरी तिला 2 महिने झाले फोडून. त्यांनी बघू एक आता पॅकेट गेम बी सुरू पेत नाही. झाली. ते बोलत अशात आम्ही कामावरच नाही चिलवर मागे संपली असती बॉटल. त्यांनी पिण्यात दर महिन्याला 1 बॉटल लागते मला डेमोसाठी त्यांना पहिला त्यांना देते मी पहिला. त्यांनी पहिलं म्हणजे हे करत नव्हते चांगली झाली ते तांदूळ ते टाकून. ते बॉटलला हे झाले तुमची बॉटल फोडली ना त्याचं लगेच होते. तरी नाही पण बॉटल केलं. आता लेजर झाले ना खरं. लय दिवस पण झाले. केली ना बॉटल एका महिन्यामध्ये संपवायची. तरी पण फरक पडला ना तरी पण मागाच्या एवढे वेळेला पांढरे त्याच्यात. शुभ्र लय पांढरे होते ती बॉटल फोडून आता 2 महिने झाले. जास्त दिवस झाले. ते ओपन करणं जास्त दिवस राहिल्यानंतर कमी होते ना मधलं हे. संपली थोडं राहिले थोडी उद्याच्या दिवसाची राहिली प्यायची. जरी वर केमिकल खाल्लं म्हणजे आपल्या जेवणात आणि आता आपण भाजीमध्ये कशातून ना, जरी गेलं तसे तरी पण ती काम करते आपल्या शरीरातली सगळी घाण बाहेर काढते. आपल्या ते आता पिवळं kidney, दिसत नाही. पेशा आता काहीच ते होणार ह्याचं नाही पाणी सगळं. झालं होतं ना Clean राहणार. क्लीन हो. तसं पाणी होते सोपचं पाणी जसं क्लीन झालं ना तसं होतं हिचं पाणी. बॉटल आता ओपन पुढं केले 2 महिने झाले ना. केले ना तसं होते. त्या दोघीला म्हटलं त्या दोघी जाणार जायचं. हातावर तळ त्यांना कॉल पण येईल ना त्यांना पण त्या दुसऱ्या दोघी जण येतात. मॅडम तुम्ही चला ना तिकडे म्हणू लागले. नेक्स्ट टाइम येते तर जावं डेमो वगैरे त्या. हे तीळ तुळशीपासून बनवलेलं आहे. हे तुम्हाला माहित असेल ना हे थर्मोकॉल ते टाका ना. थर्मोकॉल माहिती आहे ना आपल्याला शेतामध्ये टाकलं तरी इगरत नाही हो, आणि इगरतच उकंड्या जरी टाकलं तरी इगरत नाही. हा. तुम्ही चुलीत टाकलं तर ह्याचं पाणी होते असं इरकंडासारखं होते जळत देखील नाहीये. तू पण तिथे दिसते. आणि हे आपल्या 3 तुळशीपासून बनवलेलं आहे. ही एवढी ताकद आहे याच्यामध्ये तुळशी ड्रॉपला. यानं ऑक्सिजन लेवल वाढते आपल्या शरीरातलं. थकवा हे जाणवत नाही. हा म्हणजे हे काय करायचं नेमकं? प्यायचं पाणी प्यायचं डिकाशीन चहामध्ये टाकायचं. डोकं दुखू लागलं डिकाशीन चहामध्ये टाकून प्यायचं. आपल्या सर्दी झाली पाण्यात टाकायचं गरम पाणी करून वाफ घ्यायची याची आणि रेग्युलर दिवसभर प्यायचं ह्याला पाण्यात टाकून 2-2 थेंब. आम्हाला वांगीसाठी घेईन नाही. अरे सगळं जिरलं की हा जिरून जाते जिरून चालेल. आज तुमची थोड्या आठवड्या ना चकत तुम्ही जे जिरून बॉटल जाते काय वापरली ना आतमधनं त्या ह्यांना विचारा त्या मामीला. विचारायला. हा, त्यांना कसली वांग होते वापरतात बाहेर उन्हात तुम्ही उन्हात जातात का बाहेर? उन्हात हा शेतात हा, sunscreen वापरायची. सनस्क्रीन वापरायची तुम्ही. एक जर घेतली ना त्यांना 2-2 अडीच महिने जाते. कंटिन्यू 2.5 महिन्याला एक असते त्यांची. 2 महिने करते तर मस्त आहे. बॅड कॅरेक्टर सगळे विघटन करून ते सगळं बाहेर टॉक्सिन काढते. आमच्या इकडे इकडे बारीक घेऊन केली. तिथे गिलासात पाणी टाकून. वाफ घेतलं जे मी करेन ते सगळं त्याच्यात नशावायला काय छोटं जर जास्त डोकं दुखत असेल जास्त त्रास होत असेल ज्याला अर्ध्या शिकायचं डोक्याचा असेल, पाणी त्रास गळत आहे. असेल नाकात.